दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला, आलो मी तुझ्या दर्शनाला. आणि तुझं वचन ऐकून मला काय भेटलं आहे, हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझं दर्शन मला मिळालं. देव काय साक्षात उभा राहणार नाही, तिथं देवदूतांनी सगळ्या निरोप सांगितल्या आणि देवाच्या वचनातून चर्चमध्ये येणाऱ्या लोकांना देवाचा निरोप जातून त्या वचनात तुम्ही विश्वास ठेवा. देवाचं जे फिल्म आहे किंवा चित्र आहे किंवा त्याचं रूप आहे मला ठिकाणी प्रगट होईल. मनुष्याला म्हणा मी विश्वास पाहिला, त्या दिवशी मी विश्वास ठेवला, येशूचं वचन ऐकलं, त्या दिवशी मी विश्वास येशू ख्रिस्त एक दिवशी एका गावात आला. मी आहे येशू मसीह मीच आहे. काय म्हटला विश्वास, कोणाच्या बाबतीत वाक्य बाहेर आला आजपर्यंत. येशू ख्रिस्त म्हटला पुनरुत्थान मी आहे, मरणातून उठलोय मी आणि तुम्हाला अनंतकाळचं जीवन देखील देणारा मी. मार्गाला मी गडबड वाटली, प्रभू येईन त्या दिवशी होईल. तो लाजराविषयी बोलत होता आणि बायबलच्या भागात लाजराकडे तो गेला ज्या ठिकाणी तिथं त्याला ठेवलं. आणि किती दिवस लाजराला मरून पडलं. काय काय विचारू नका, 4 दिवस काय हे ज्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यामध्ये येशूला रडून रडून प्रार्थना केली आणि तो म्हटला चला कुठे ठेवलेला तुझा भाऊ लाजर मला दाखव. हालेलुया. त्या क्षणामध्ये त्या ठिकाणी कबरेच्या जवळ घेऊन गेले, गुहेच्या जवळ, आणि येशू ख्रिस्ताने लाजराला हाक मारली, लाजरा लाजरा बाहेर ये. जर येशूचा पुनरुत्थान झाला नसतं तर बायबल सांगते येशू ख्रिस्ताने लाजराचं पण पुनरुत्थान केलं नसतं, एखाद्या कन्येचं पण पुनरुत्थान केलं नसतं. अनेक आहे बायबलमध्ये जे मरणातून जिवंत केलेले नसतं, पण येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला आहे आणि तो मरणाच्या आणि जीवनाच्या किल्ला माझ्या हातामध्ये आहे. कोणाला जीवन पाहिजे अनंत काळचं त्यांनी माझ्याकडे या, म्हणजे कोणाकडे येशू ख्रिस्ताकडे या. आणि येशू ख्रिस्त तो मरणाच्या आणि जीवनाच्या किल्ला माझ्याजवळ आहे. 18 लाजराला हात मारली, सांगते लाजर मेला बाहेर निघाला.